ओके. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल जाओ इज सुमित. सो मित्रांनो, मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड. ओके. सो तुम्ही थंबनेल बघितला असणार तर तुम्हाला समजलं असणार की आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती आहे. ओके. सो मित्रांनो, इंटरव्ह्यू प्रोसेस काय असते? मला म्हणजे कमेंट आलेली. कमेंटमध्ये मी वाचलेलं एका मित्राने कमेंट केली की "सर आम्हाला इंटरव्ह्यू प्रोसेस सांगा आणि कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा असतो, प्रोसेस काय असते, सिलेक्शन स्टेप्स काय असते?" ते सगळं मी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटेल. ओके. सो मित्रांनो, इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये प्रोसेस ही डिपेंड ऑन टोटली कंपनी. आता कंपनीवरती जी प्रोसेस असते ती प्रोसेस डिपेंड असते. कसा इंटरव्ह्यू घ्यायचा असतो, कुठले-कुठले राउंड ठेवायचे असतात. ओके. जे कॉमन राउंड्स आहेत ते कॉमन राउंड्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ओके. सो कॉमन राउंडमध्ये राउंड पहिला जो तो त्या राउंडचं नाव आहे फर्स्ट राउंड इज रिझ्यूम शॉर्टलिस्टिंग. ओके. हा कॉमन राउंड सगळ्यांना माहीत असणार. ओके. सो मित्रांनो, भरपूर रिझ्यूम आता सपोज 100 रिझ्यूम आले असतील पर्टिक्युलर ॲप्लिकेशन, पर्टिक्युलर वॅकन्सीसाठी. तर त्याच्यातले 5 ते 10 रिझ्यूम फक्त सिलेक्ट केले जातात. ओके. बेस्ड ऑन सॉफ्टवेअर वगैरे आणि जे काही स्किल्स आहेत ते. जर आता सपोज तुम्ही रिझ्यूममध्ये त्यांनी स्किल्स सांगितले फॉर एक्झाम्पल जावा, पायथॉन आणि एस-क्यू-एल वगैरे स्प्रिंग बूट सांगितले असेल, तर ते स्किल्स येत असेल तर तुम्ही टाका. तुम्ही फेक स्किल्स टाकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिजेक्शन मिळते फर्स्ट राउंडला. ओके. सो हा झाला फर्स्ट राउंड मित्रांनो. रिझ्यूमे शॉर्टलिस्टिंग कॉमन राउंड आहे. मोस्टली कंपनी फॉलो करते राउंड. ओके. देन सेकंड राउंड येतो मित्रांनो. सेकंड राउंड आपला हा ग्रुप डिस्कशन. ओके. सो ग्रुप डिस्कशन काय असतं मित्रांनो, की आता हा ग्रुप डिस्कशन जो राउंड आहे ना, हा राउंड पण डिपेंड असतो कंपनीवरती. कुठली कंपनी घ्यायची, कुठली कंपनी घेत नाही. ओके. सो शक्यतो मोठी-मोठी एम-एन-सी कंपनी आहे, तो ग्रुप डिस्कशनचा राउंड घेते. ओके. सो ग्रुप डिस्कशनमध्ये मित्रांनो, एखादा तुम्हाला आता सपोज जेवढं तुमचं रिझ्यूमे शॉर्टलिस्ट झाले. ओके. सो त्याच्यामधले जेवढे कॅन्डिडेट आलाच तुम्ही, सो जेवढे सगळे कॅन्डिडेट आहेत, त्या कॅन्डिडेटला एक टॉपिक दिला जातो, की एक रिअल लाईफचा एक सपोज एक फॉर एक्झाम्पल कुठलातरी टॉपिक दिला. तर त्या टॉपिकवरती तुम्हाला ग्रुप डिस्कस करावा लागतो, की त्याच्यावरती समरी पॉइंट काढावे लागतात आणि त्याच्यावरती तुम्हाला सोल्युशन शोधावे लागतात. हा झाला ग्रुप डिस्कशनचा पॉइंट. ओके. सो ग्रुप डिस्कशनमध्ये मित्रांनो तुमचं कम्युनिकेशन चेक केलं जातं, कॉन्फिडन्स चेक केलं जातं, कसं तुम्ही कम्युनिकेट करता थ्रू ईच अदर. ओके. कोणाकोणाशी तुम्ही कसं म्हणजे ट्रीट करता, कसं बोलता, तुमची बोलण्याची पद्धत काय आहे. ओके. कसं तुम्ही एक्सप्लेन करता सिंपल भाषेत, त्याला ग्रुप डिस्कशन म्हणतात. ओके. सो सॉरी मित्रांनो, मोबाईल माझ्या हातात आहे म्हणून कॅमेरा हालत आहे. ओके. मी स्टँड विसरलोय. ॲडजस्ट करून घ्या तेवढं. ओके. सो मित्रांनो, थर्ड राउंड असतो टेक्निकल राउंड. ओके. आता तुमचं फर्स्ट राउंड झालं, सेकंड राउंड झालं ग्रुप डिस्कशन. आता थर्ड राउंड जो असतो, अ, बहुतेक थर्ड राउंड टेक्निकल राउंड असतो किंवा ॲप्टिट्यूड ऑनलाईन टेस्ट असते. ओके. ॲप्टिट्यूड टेस्ट असते किंवा ऑनलाईन टेस्ट असते. एम-सी-क्यू बेस्ड टेस्ट असते तुमच्या स्किल्सवरती. ओके. ती टेस्ट आता थर्ड राउंडमध्ये तुम्हाला मी ॲप्टिट्यूड टेस्टचं सांगतोय. ओके. सो थर्ड राउंडमध्ये ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये मित्रांनो तुम्हाला ॲप्टिट्यूड टेस्ट द्यायची असते पर्टिक्युलर तुमच्या स्किल्सवरती. ओके. स्किल्स रिलेटेड तुम्हाला एक ऑनलाईन टेस्ट तुम्हाला सबमिट करायची असते. ओके. त्या टेस्टमध्ये तर तुम्ही सिलेक्ट झालास तर तुम्हाला त्याच्यानंतर टेक्निकल राउंडला बोलावलं जातं. राउंड नंबर 4 कुठला आपलं टेक्निकल राउंड. ओके. आणि ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये मित्रांनो किंवा ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला तुमच्या स्किल्स रिलेटेड किंवा एका रिअल लाईफ एक्झाम्पल रिअल लाईफ बिझनेस रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत तेच दिलेले असतात. ओके. त्याच्या रिलेटेड क्वेश्चन असतात. सो ॲप्टिट्यूड टेस्टची पण ॲक्च्युअली कसं असते, डायरेक्ट ॲप्टिट्यूड आपल्याला सवय नसते ऑनलाईन. ओके. सो डायरेक्ट ती सोडवता येत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते मित्रांनो. ओके. प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्याशिवाय काय होत नाही. ओके. सो फोर्थ राउंड येतो आपला, तो म्हणजे टेक्निकल राउंड मित्रांनो. ओके. तर तुम्ही 3 राउंड जर क्लिअर केला तर त्याच्यानंतर तुमचा फोर्थ राउंड येतो टेक्निकल राउंड. त्याच्यामध्ये तुमच्या स्किल्सच्या वरती जे काही तुम्ही स्किल्स टाकल्या रिझ्युमेवरती त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन केला जातो. ओके. त्याच्यानंतर ते टेक्निकल राउंड पास झालं. टेक्निकल राउंड हा कॉमन आहे मित्रांनो आणि सगळीकडे टेक्निकल राउंड यूज केला जातो, वापरला जातो. हा राउंड कॉमन आहे. ओके. आणि टेक्निकल राउंड जर तुम्ही
प्रॉपरली दिलास ओके आणि त्याच्यात सिलेक्ट झालास तर तुमचं त्याच्यानंतर राउंड येतो एच-आर राउंड ओके. सो एच-आर राउंडमध्ये तुम्हाला टेक्निकली काही गोष्टी विचारत जात नाही ओके. एखादं क्वेश्चन विचारलं, एखादं कम्युनिकेशन चेक करणार ओके आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं डिस्कशन असतं, सॅलरी डिस्कशन ओके. ते एच-आर राउंडमध्ये येते मित्रांनो. सो ही मी तुम्हाला आता सांगितली ती शक्यतो एम-एन-सी कंपनी ज्या आहेत, एम-एन-सी कंपनीमध्ये याच जे काही मी आता 5 राउंड्स सांगितले, हेच राउंड मित्रांनो फॉलो होतात. हीच प्रोसेस असते इंटरव्ह्यूची ओके. इंटरव्ह्यू घेण्याची मित्रांनो. सो इंटरव्ह्यू देताना मित्रांनो कधी पण कॉन्फिडन्स असायला पाहिजे ओके. आता कॉन्फिडन्स कसा आहे ना, याच्यावरती एक मी व्हिडिओ घेऊन येतो ओके. कसा बिल्ड करायचा ओके. आता कॉन्फिडन्स येण्यासाठी मित्रांनो अगोदर तुम्हाला तेवढं शिकावं लागतं आणि त्याच्यामध्ये तुमची स्किल्स तुम्ही त्या फील्डमध्ये किती मास्टर आहात त्याच्यावरून तुमचं कॉन्फिडन्स ठरतो ओके मित्रांनो. सो मित्रांनो आजचा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल खरंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या जावे सुमित चॅनलला ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके. थँक यू.